हाय हॅलो नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. समृद्धी मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमच्या सर्वांचे सुंदर अशी सकाळ झालेली आणि मस्त वातावरण झालेले. 6 वाजलेत आत्ता आणि मी पण फ्रेश झाले आणि मस्त कोबीची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर आजपासून हे रुटीन मी फॉलो करायला लागली आहे वेट लॉससाठी. तर गरम पाणी आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून पिणार आहे. तर म्हणजे शरीरासाठी खूप उत्तम आहे हे पाणी. तर आजपासून मी हे रुटीन फॉलो करायला लागली आहे. तर इकडे भाजीला पण फोडणी दिली आणि लगेचच मग पीठ वगैरे मळून घेतलेलं, मुरण्यासाठी ठेवलेलं आणि मग भाजीला फोडणी दिली आणि त्यानंतर मग गरम पाणी पिऊन घेतलं भाजी करता करता. तर जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ते तर केलंच पाहिजे. तर इकडे चपात्या देखील मी करून घेतल्या नाश्त्यासाठी फक्त, बाकीच्या नंतर करायच्या होत्या. तर होतं काय माहिती आहे का, म्हणजे पूर्ण वेळ स्वयंपाकात गेला की मग तिला स्कूलला जायला लेट होतो. त्यामुळे मग इथे चपाती भाजी करून मग दोघींनी नाश्ता केला आणि तिची देखील तयारी केली स्कूलला जाण्यासाठी. तर तिचे खूप नखरे असतात. तिला ना खूप म्हणजे टाईम निघून जातो स्कूलचा आणि मग ती स्कूलमध्ये जाते असं होतं. त्यामुळे तिला आज लवकरच तयार करून स्कूलला पाठवून दिली आणि त्यानंतर बाकीची कामं. तर तोपर्यंत बाळ देखील उठलं होतं. बाकीच्या चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग इथे बाळाला आंघोळ वगैरे घालून झोपवलं होतं. तर इथे बाकीचं काम आवरलं होतं सगळं. किचन क्लिनिंग, फरशी वगैरे पुसून घेतलं. मग छान उन्हामध्ये बसले. त्यानंतर ना इथे शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या मी. आमच्या घराच्या पलीकडेच झाड आहे. त्यानंतर इथे शेंगा शिजत ठेवल्या आणि हे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. बाळ छान खेळत होतं तोपर्यंत. मग लगेच इथे डाळ वगैरे बनवली होती दुपारच्या जेवणासाठी. भात वगैरे सगळं रेडी होतं. मग इथे ना कोबीची भाजी, डाळ, त्यानंतर काकडी, भात हे सगळं जेवण गरम करून घेतलं आणि नंतर मग लगेच जेवायला घेतलं. चपात्या देखील रेडी होत्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.